तुम्ही नोकरी तर सोडली, आता कर्ज फेडायचा काय प्लॅन आहे का तुमच्याकडे? प्लॅन तसा नाहीये काही माझ्याकडे, पण मी सगळी जुळणी करणार होते. कुठनं करणार होतीस? सांग ना, कुठनं करणार होतीस? अरे अशा आयत्या वेळी हातात काही धागे दोरे नसताना अशी कशी जुळणी होत्या होय? उद्या 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 चुकून माकून घराच्या बाहेर पडायची वेळ आली तर काय करणार आहे आपण? ठीक आहे, आता अजून काय काय लपून ठेवलं असेल तर तेही सांगूनच टाका. भाऊ, असं का बोलताय तुम्ही? मी खोटारडी नाहीये. खोटं बोलून ऑफिसला जातच होता की, हा? मग खोटारडी नाही तर काय सत्यवान म्हणायचं का तुम्हाला? आणि भाऊ म्हणतात तसं चुकून माकून नाही, मला तर 100% खात्री आहे ह्यांनी हप्ते भरलेच नसणार आहेत. आता बघा रस्त्यावर झोपायची वेळ येते का नाही. नाही होणार असं, नाही होणार असं. नायकांवर अशी वेळ कधीच येणार नाही. सावीनं जॉब सोडण्यामागचं एकमेव कारण म्हणजे हा धैर्य मुजुमदार. उलट ती तर स्वतःच्या फॅमिलीला डोळ्यासमोर ठेवून जे पडेल ते काम करत होती ऑफिसमध्ये. पण मीच तिच्याबद्दल मनात राग धरून तिला वाईट वागवलं. मीच तिच्यावर जॉब सोडेपर्यंतची वेळ आणली. सो प्लीज तुम्ही तिला चुकीचं समजू नका. आणि हे घे. आहे जो जॉब हिनं सोडलेला तो जॉब मी परत ऑफर करतोय ते. आणि एका गोष्टीची गॅरंटी देतो की तुला तिथं कसलाच त्रास होणार नाही. आओ बस की, अजून काय पाहिजे? हा? बघितलं का, आमच्यावर संकट आलं आणि तुम्ही देवासारखे धावून आलात. मी धरू काय लेटर? नको, बरं राहू दे. वंस या की. देवेस पावली म्हणायची. मला तुमच्या लेटरची गरज नाही. याआधी जे काही घडलंय त्यावरनं तुला माझ्यावर किती राग असेल हे मी समजू शकतो. मी केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त आहे हे असं समज. मी आता शाळेसाठी गरज आहे याची तुम्हाला. ते तुम्ही मला इथे येऊन सांगायची गरज नाहीये.
आणि मला अजूनही विश्वास बसत नाहीये की हे सगळं तुमच्या माणसानं केले. त्यामुळे हे लेटर ओके. मला ठाऊक आहे मला माझं काहीच पटत नसेल, पण एक ना एक दिवस अशी वेळ येणार तुझा माझ्यावर विश्वास बसेल. मी जे काही सांगतोय ते सगळं तुला पटेल. हा शब्द आहे माझा. धैर्य भाऊजी, काय केलं तुम्ही हे वंच? हा, एकीकडे खोटा बोलून संकटात टाकायचं आणि दुसरीकडे आलेली मदत ना करायची. तो जॉब तरी घ्यायचा होता तुम्ही. भाऊ, आता तुम्हीच समजावं वंचांना. जे काही निर्णय असतील आणि त्याचे जे काही परिणाम येतील ते घेण्याचे आणि ते भोगण्याचे सगळी जबाबदारी तिची असेल. त्यामुळं मी यात न पडलेलंच बरं. नाहीतरी तिच्या या सगळ्या गोष्टींमध्ये मला स्थान आहेच कुठं? मी कोण आहे? आता तिने ते ऑफिस जॉईन करायचा निर्णय घेतला होता. जॉईन केलं आणि ते ऑफिस धैर्य मुजुमदारचं आहे हे मला सांगितलं नाही. मी आहेच कोण, नाही का? त्यामुळे हा तिचा निर्णय होता. त्यात मी न पडलेलंच बरं. भाऊ, मी ऐका ना. भाऊ, भाऊ